काय सांगायचं तुम्हाला. माझी परिस्थिती अशी आहे की त्यामध्ये मी काही करू शकत नाही, किंवा माझी त्यावेळेस परिस्थिती अशी होती ना, त्यामुळे मी ते करू शकलो नाही. किंवा मला वाटते ना, माझी परिस्थिती कधी सुधारणारच नाही. अशा अनेक वाक्य तुम्हाला अनेक मैत्रिणीपासून किंवा मुलामुलीमधनं ऐकण्यामध्ये येतात, जे प्रत्येक वेळेस आपण ना आपल्या परिस्थितीला कोसत असतो की माझी परिस्थिती आहे, अशी आहे, तशी आहे, असं म्हणून आपण आपल्या परिस्थितीला दोष देत असतो आणि त्या परिस्थितीशी तोंड न देता त्या परिस्थितीला आपण नेहमी घाबरत असतो. पण या परिस्थितीलाच एका माझ्या मैत्रिणीने कसं हरवलं, काय केलं, हे मी आज थोडंसं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नेहमीसारखंच जे मी म्हणते ना तुम्हाला, मला काहीतरी ऐकण्यात येतं किंवा माझ्या आजूबाजूच्या परिस्थिती मी जे काही बघते त्यातून मला जे माझे विचार वगैरे येतात ते मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी येते. तर चला, आज मी काय ऐकलं किंवा आजच्या ज्या व्हिडिओमधून आपण काय शिकू शकतो हे मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. तर चला, माझ्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. स्वतःची काळजी घ्यायची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची. जेव्हा आपण छान राहू त्यावेळेस आपलं कुटुंब छान राहू. तर चला मग आता मुद्द्यावर येऊया. जे मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, आपण नेहमी आपल्या परिस्थितीला नाव ठेवत असतो किंवा काही करायचं असेल तर मला हे जमणारच नाही, माझी परिस्थिती अशी आहे ना, तर त्या परिस्थिती मी काही करू शकत नाही, किंवा त्यावेळेस मला जमलं असतं पण आमची परिस्थिती तशी नव्हतीच ना, त्यामुळं मला ते करता आलं नाही. हे असं आपलं नेहमी चालत असतं. पण मी जे आज काय ऐकलं ना, ते ऐकून मला असं वाटलं की नाही, आपल्या मनात जर असेल ना तर आपण परिस्थितीला हरवू शकतो किंवा त्याच्यावर मात करू शकतो. तर नेहमीप्रमाणेच तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझं छोटंसं पार्लर आहे. तर पार्लरमध्ये बऱ्याचशा मैत्रिणी येतात आणि काम करत असताना मी त्यांच्याशी गप्पा वगैरे मारते, कारण मला गप्पा मारायला पण खूप आवडतं. म्हणून मी तुमच्यासोबत पण माझ्या विचाराचे जे आहेत मी ते तुमच्यासोबत गप्पा मारते. तर चला, मग एक ताई माझ्या पार्लरमध्ये आल्या होत्या आणि मग त्यांचं काम मी चालू केलं आणि मग बोलत बोलतच मला असं वाटलं की ताई त्या खूप दमून आलेल्या आहेत, थकल्यासारख्या वाटल्या. आणि मग मी त्यांना विचारलं की ताई, तुम्ही कामावरून आलात का? थकल्यासारखे वाटताय, दमल्यासारखे वाटताय. मग त्या बोलल्या की हो, मी कामावरूनच आलेली ताई. मग बोलत बोलत आता आपण जसे गप्पा मारतो तसं मी त्यांच्याशी चालू केलं आणि मग विचारलं मी, तुम्ही कुठे जाता कामाला काय? मग त्यांनी मला सांगितलं की मी असे जे कंपनी वगैरे असतात ना किंवा छोटे मोठे ऑफिस वगैरे असतात त्याच्यामध्ये क्लिनिंगचं काम करते. मग त्यांनी असं सांगितल्यानंतर मग मी त्यांना विचारलं पेमेंट वगैरे किती येतो काय, ते सांगितलं. आणि त्यांनी हे सांगतच मला एक वाक्य सांगितलं ना, ते ऐकून मात्र मी लगेच विचारात पडले. त्यांनी मला सांगितलं की मी तर क्लिनिंगची कामं करते, पण ताई माझं शिक्षण आहे ना BCom वगैरे झालेलं आहे. हे ऐकल्यानंतर मला थोडंसं म्हणजे असं विचित्र वाटलं की या ताई तर म्हणजे BCom शिक्षण झालेलं आहे आणि मग साधं क्लिनिंगचं वगैरे काम करतात, घरोघरी जाऊन वगैरे किंवा ऑफिसमध्ये वगैरे जाऊन स्वच्छतेचं काम करतात. मग ते कुठेतरी मला खटकलं. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही शिक्षण वगैरे झालं तरी पण मग एखाद्या ऑफिसमध्ये किंवा कॉम्प्युटरच्या साईडला वगैरे असे जॉब कसं का नाही बघितलं? मग त्यांनी सांगितलं की ताई, माझी परिस्थिती बघा कशी आहे. मला एक लहान मुलगी आहे जी UKG LKG अशा काहीतरी क्लासमध्ये होती आणि मग त्या क्लासमध्ये आहे आणि मिस्टरांचा पण जेमतेम कुठला तरी जॉब आहे. मुलगी इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकवतात, म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे सगळीकडेच इंग्लिश मिडियमचं इतकं डोक्यामध्ये हे आहे की आपण आपली परिस्थिती कशी असेल तरी आपण इंग्लिश मिडियममध्येच टाकतो. तर मग त्याचप्रमाणे त्या ताईंनी पण त्यांना इंग्लिश मिडियममध्ये टाकलं आणि मग ते खर्च भागत नाही आहे, घरचा खर्च भागत नाही किंवा त्याचबरोबर मुलीची जी व्यवस्था आहे ते होत नाही, म्हणजे तिला सांभाळायला वगैरे कोणी नाही. आणि त्या म्हणत होत्या की माझी परिस्थिती अशी नाही की मी तिला एखाद्या पाळणाघरामध्ये वगैरे ठेवू किंवा तिला एखाद्या व्यवस्थेसाठी एखादी मावशी वगैरे ठेवू, असं करू शकत नाही ताई. आणि मिस्टर पण दिवसभर जातात आणि मग
मग असं वाटलं की खर्च भागवण्यासाठी थोडासा माझा हातभार लागलाच पाहिजे. आणि मी जर माझ्या शिक्षणासोबतच मी जशा जॉब थोडासा कम्प्युटर साईडला वगैरे ऑफिस टाईप वगैरे जर जॉब बघितला तर त्याचा वेळ असतो दिवसभराचा आणि त्यामध्ये मग पूर्ण वेळ द्यावा लागतो आणि मग माझ्या मुलीला मी वेळ देऊ शकत नाही. त्यामुळं मी हे तात्पुरते काम शोधले आणि ते काम हाफ डेपर्यंत म्हणजे 2 ते 3 पर्यंत त्यांचे काम आवरायचे आणि ते करत करतच त्या सकाळी घराच्या बाहेर पडणार आणि मग त्या मुलीला मध्ये सोडवण्यासाठी शाळेत जातील, मग शाळेतून घेऊन येतील, तिला खाऊ घालतील, म्हणजे काम करत करतच ते सुद्धा ॲडजस्ट करत होते. मग त्यांचं मी ऐकलं आणि म्हणजे खरंच म्हणजे थोडासा असा त्यांच्याबद्दल अभिमान वाटला की त्यांनी कुठली पण म्हणजे परिस्थिती जशी आहे ना त्याच्यासोबत त्यांनी जुळवून घेतलं किंवा त्याच्यातनं मार्ग काढला आणि त्यांच्या घराचं जे प्रॉब्लेम आहे, त्यांना जे अडचणी येत होत्या त्याच्यातनं त्यांनी मार्ग काढला आणि त्या आनंदाने त्या काम करत होत्या. त्या शेवटी जाताना पण बोलल्या, ताई मी थोडं वर्ष ते करणार आहे आणि नंतर माझं शिक्षण जसं आहे ना त्या टाईप मी जरा कंपनीमध्ये वगैरे किंवा कॅल्क्युलेशनचे असे कुठले तरी काम मी बघणार आहे. मग ह्या सांगून त्या हसत हसत गेल्या. पण नेहमीप्रमाणे मला विचार आला की म्हणजे माणसाच्या आपल्या जर मनात असलं ना तर आपण कुठल्याही परिस्थितीला हरवू शकतो किंवा त्याच्यातनं मार्ग काढू शकतो. पण सुरुवातीला ना आपली इच्छा पाहिजे. जर आता बघा ना ह्या ताईंनी जर विचार करत बसल्या असत्या की नाही माझं इतकं शिक्षण झालेलं आहे, मग मी घरकाम कशी काय करू, म्हणजे एक थोडासा माणसाला इगो वाटतं ना, मग त्यांनी तो इगो बाजूला सारून त्यांनी जशी परिस्थिती आहे तसं ते हँडल करण्यासाठी पुढाकार घेतला आणि थोड्या दिवसासाठी का होईना त्यांनी आपल्या घराला हातभार लावण्यासाठी किंवा मुलीची पण व्यवस्था व्हावी म्हणून या अवघड परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढला. आपल्या युगोला बाजूला करून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आणि त्यांची इच्छा पण सांगितली की पुढं चालून मी दुसरं काम पण बघणार आहे. म्हणजे बघा ना त्याच परिस्थितीमध्ये जर त्या कुडत रडत बसल्या असत्या की काय करू, माझी लहान मुलगी आहे, मला जाता येत नाही किंवा माझं इतकं शिक्षण झालेलं आहे, मी हे काम कसं करू, जर अशा अनेक विचारांना निगेटिव्ह विचारांना त्यांनी जर मनामध्ये आणून मग घरातच जर कुडत बसल्या असत्या तर मग ते अजून इतकं त्याच्यामध्ये म्हणजे अशा दुःखीच झाल्या असत्या की माझी परिस्थिती अशी आहे ना, मग काय करू, मी मदत करता येत नाही, माझ्या मुलीला सांभाळायला कोणी नाही. म्हणजे एक रडत न बसता त्या ताईंनी आपल्या परिस्थितीला मात देऊन त्यांनी तिथून नवीन सुरुवात केली. तर मग या त्यांच्या एका आमच्या बोलण्याने मला एक डोक्यात विचार आला की आपल्या मैत्रिणींना आपण सांगू शकतो की कुठलीही परिस्थिती असू द्या, जर आपल्याला काही करायचं असेल ना आपण त्याच्यावरती मात करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण काही करू शकतो. पण आपली इच्छा पाहिजे, जे त्याच्यामधनं त्याच्यातनं आपण मार्ग काढू शकतो आणि आपण काहीतरी करू शकतो. परिस्थिती कधीही कुणाला अडवत नाही, फक्त त्या परिस्थितीमधून मार्ग कसा काढायचा हे मात्र आपल्याला सुचलं पाहिजे. जे यांच्याकडनं मला आज शिकायला मिळालं आणि हे झाल्यानंतर मला असं वाटलं माझ्या मैत्रिणीला मी हे सांगू शकते की आपण कुठलीही परिस्थितीमध्ये आपण नवीन मार्ग काढून आपली स्वप्न असू देत, आपलं कुठलंही काम असू देत, आपण ते करू शकतो. हे सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ आणि आजचे माझे विचार जे आहेत मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी बसलेले आहे. आणि जर तुम्हाला हे विचार माझे आणि आजची ही शिकवण जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.